शिंदे साहेब म्हणजे तात्काळ निर्णय देणारा नेता. येणाऱ्या 2024ला पुन्हा एकदा सरंगबारणे लोकसभेमध्ये दिसतील एवढं ठामपणे सांगा. स्थापन झाल्यापासून काढल्यापासून 5 लाख लोकांनी काय बोलतोय पासपोर्ट काढले. 5 लाख. ले आले ले गेलं म्हणला. तुम्ही केलं तर केलं, नाही तर तुम्ही गेलं म्हणला. नमस्कार, मी अविनाश चेलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. पीसीबी कट्ट्यावरती प्रमुख अतिथी म्हणून आज आपण पाचारण केलंय मावळ लोकसभा मतदारसंघाचे संसद रत्न खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे. आप्पा साहेब, आपलं स्वागत आहे. धन्यवाद. धन्यवाद. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. या पुढच्या काळातही तुम्हाला तुमचा राजकीय प्रवास असाच उंचावत जावो या आमच्या पीसीबीच्या वतीने आपल्याला हार्दिक शुभेच्छा आहेत. धन्यवाद. धन्यवाद. आपण आज पाचारण केले त्याचं कारण असं आहे की पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणामधलं एक प्रमुख व्यक्तिमत्व, शहराचे नेते म्हणून त्यांच्याकडे आज पाहिलं जातं. गेले 30-32 वर्ष ते राजकारणामध्ये आहेत. त्यांचा राजकीय प्रवास नेमका आपल्याला जाणून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण गप्पा करणार आहोत. 1997 मला वाटतं 97 मध्ये आपण महापालिकेला प्रथम त्यांनी सुरुवात केली. तेव्हापासून सलग 4 टर्म ते नगरसेवक होते. दरम्यानच्या काळामध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष झाले. स्थायी समितीमध्ये बहुमत नसतानाही त्यांनी त्यांच्या पद्धतीने ते अध्यक्ष झाले. त्यावेळेसच्या महापालिकेच्या इतिहासातून तो एक नोंद महत्वाची आहे. त्यानंतर शिवसेनेचे गटनेते म्हणून होते, विरोधी पक्षनेते म्हणून सुद्धा त्यांनी अगदी जबरदस्त काम केलेलं आहे. नंतरच्या काळात त्यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली, परंतु तिथे अपयश आलं. नंतर मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये 2014 मध्ये निवडणूक लढवली आणि प्रचंड मोठ्या मताधिक्याने ते पार्थ पवार, अजित पवारांचे चिरंजीव, त्यांच्या विरोधात निवडून आले. नंतर 2019ला पुन्हा ते रिंगणात होते शिवसेनेच्या वतीनेच. तिथे सुद्धा त्यांनी मोठ्या मताधिक्याने 2-2.5 लाखाच्या फरकाने ती निवडणूक जिंकली. सुरुवातीला लक्ष्मण जगताप यांचा पराभव केला, नंतर पार्थ पवार यांचा पराभव केला आणि 2 टर्म त्यांनी खासदारकी अनुभवली. 10 वर्षाच्या या काळामध्ये आप्पा संसदेमध्ये 6 वेळा सलग संसद रत्न पुरस्कार म्हणून त्यांना संसदेच्या कामकाजामध्ये जो सहभाग असतो, एकूण त्यांची भाषणं, त्यांच्या विविध चर्चा या संदर्भामध्ये तो पुरस्कार दिला जातो. तो 6 वेळा त्यांना संसद रत्न पुरस्कार मिळाला आणि 3 वेळा महासंसद रत्न असा पुरस्कार मिळाला. एकदा विशेष रत्न पुरस्कार मिळाला. सलग 10 टर्म त्यांनी जे कामकाज केलेलं आहे त्याच्याबद्दलची ही त्यांची कामगिरी अत्यंत उल्लेखनीय आहे. आता शहरच त्यांच्याकडे पिंपरी चिंचवड शहराचा नेता म्हणून पाहतंय. आपांचा हा राजकीय प्रवास तेव्हापासून तर आतापर्यंत आहे. पुढच्या काळामध्ये काय असेल ते आपल्याशी बोलतीलच. आपण मला सांगा, तुम्ही राजकारणात आलात, म्हणजे सुरुवात कशी झाली? तुमच्या घरामध्ये राजकीय वारसा आहे का? तुम्हाला कोणी राजकारणात येण्याचा आग्रह केला की तुम्ही स्वतःहून त्यासाठी प्रवृत्त झाला? पहिल्या प्रथम पीसीबी टुडे कट्ट्यावरती मला बोलवलं, त्याबद्दल मनस्वी आभार व्यक्त करतो पीसीबी टुडेचं. धन्यवाद. खरं तर गेल्या अनेक वर्षापासून पिंपरी चिंचवड शहराशी राजकीय आणि सामाजिक जीवनाशी मी जोडले गेलो आहे. आपण विचारल्याप्रमाणे राजकारणाची सुरुवात खरं तर माझी 1992 सालापासून झाली. मी 1992 मध्ये शाळेची स्थापना केली, पतसंस्थेची स्थापना केली आणि सामाजिक कार्यापासून मी सुरुवात खरं तर केली. 1986 मध्ये पहिल्यांदा निवडणूक महापालिकेची झाली. त्यावेळेस माझे थोरले बंधू रमण शेठ बारणे नगरसेवक म्हणून आले आणि त्यांचं बहुधा सगळं राजकीय कामकाज मी लोकांशी भेटणं, त्यांचं ऐकून घेणं हेच मी पाहत होतो. म्हणजे राजकारणाचे बाळकडू तुम्हाला घरातूनच? राजकारणाचे बाळकडू मुळामध्ये मला घरातूनच मिळाले आणि मी ते नाकारून नाही चालत नाही. परंतु त्यानंतर मी युथ काँग्रेसच्या माध्यमातून काम करत राहिलो. माझे खरं तर राजकीय गुरु मी मानतो प्राध्यापक कैलासवासी प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांना. रामकृष्ण मोरेंच्या बरोबर मी अनेक वेळा त्यांच्या सभांना उपस्थित राहिलो. त्यांच्याबरोबर अनेक वेळा ते खासदार असताना त्यांचा प्रवास देखील केलेला आहे. त्यांच्या सहवासात राहिल्यानंतर थोडं राजकारणाचे धडे मला मिळाले. 1997 मध्ये महापालिकेमध्ये पहिल्यांदा मी निवडणुकीला सांगमोरा गेलो होते काँग्रेसच्या तिकिटावरती 1997 मध्ये. आणि मी त्यावेळेस माझ्या विरोधात 11 जण होते, पण 11 जणांतलं एकाचं पण डिपॉझिट राहिलं नव्हतं. बहुमताने त्यावेळेस निवडून आलो. कोणता पक्ष होता? मी काँग्रेसमध्ये. मी काँग्रेसमध्ये 1997ला पहिली निवडणूक लढवली. त्याच्यानंतर 2002 ची निवडणूक काँग्रेसमधून लढवली. त्याच्यानंतर 2007 ची निवडणूक काँग्रेसमधून लढवली. अच्छा. आणि 2009 ची पण निवडणुकीला मी सलग 4 निवडणुका काँग्रेसमध्ये, नाही 3 निवडणुका मी काँग्रेसमधून लढवल्या.
पुढं मी 2009ला मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यावेळेस मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला, सदस्यत्वाचा, नगरसेवक पदाचा राजीनामा दिला. आपण नेमकं कारण काय होतं शिवसेनेतून काँग्रेसमध्ये येण्यामागचं? मुळामध्ये काही अंतर्गत शिवसेनेच्या घडामोडी घडल्या. मी रामकृष्ण मोरेंच्या नंतर त्या तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या अतिशय जवळचं होतो आणि काही गोष्टी विलासराव देशमुखांनी सांगितल्यामुळं या ठिकाणी प्रांतिक लेवलला काही गोष्टी वेगळ्या ठरायच्या आणि स्थानिक लेवलला कार्यकर्त्याला बळ मिळत नव्हतं. अच्छा. आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एखादी गोष्ट सांगितल्यानंतर ते ऐकली पाहिजे म्हणून या ठिकाणी राजाभाऊ गलांडेंना मी बंडखोरी करायला सांगितली. आणि त्याच्यामध्ये तत्कालीन प्रांतिक अध्यक्षांनी त्यावेळेस आमच्यावर कारवाई केली. त्यामध्ये 7-8 जण होते. हनुमंत भोसले, नारायण वेळडोळे, शशिकरण गवळी, मी, राजाभाऊ गोलांडे, तुकाराम भोंडवे, असे अनेक जण होते जवळपास. आणि मग थोडं काँग्रेसच्या त्या सगळ्या घडामोडीमध्ये थोडं मनाला वाईट वाटलं की प्रचंड काँग्रेससाठी मी काम केलं. मी काँग्रेसच्या सभागृहाचा नेता म्हणून काम केलं. मी त्यावेळेस मधल्या कालावधीमध्ये काँग्रेसला बहुमत नसताना स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवली. हा, तो एक जरा इंटरेस्टिंग किस्सा आहे तुमच्या राजकीय जीवनाला. काँग्रेसतर्फे मी 5 वर्ष विरोधी पक्ष नेता म्हणून काम केलं. अच्छा. प्रामाणिकपणे काम केलं. स्थायी समितीची निवडणूक 1999 मध्ये झाली. पूर्ण बहुमत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभागृहामध्ये होते. त्यावेळेस भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि काँग्रेस अशी एक वेगळी आघाडी झाली. अच्छा. बर. विलासराव देशमुख, प्राध्यापक रामकृष्ण मोरे, गोपीनाथजी मुंडे, उद्धवजी ठाकरे, या सगळ्या मंडळींनी त्याच्यामध्ये भाग घेतला होता आणि सगळ्यांनी मदत केली. आणि 42 दिवस चाललेल्या स्थायी समितीच्या निवडणुकीमध्ये एकमताने सभागृहामध्ये 3 वेळा टाय झाले. खरं तर स्थायी समितीमध्ये बरोबरीत व्हायचे. 8 विरोधी पक्षाचे, 8 सत्ताधारी पक्षाचे, आणि ते टाय होऊन 42 दिवस निवडणूक चालली. 42 दिवसांनी सभागृहामध्ये गुप्त मतदानामध्ये मी स्थायी समितीचा अध्यक्ष एकमताने निवडून आलो. हा चमत्कार झाला त्यावेळेस. म्हणजे एकदम म्हणजे वाटतच नव्हते. प्रचंड बहुमत होतं आणि बहुमताचा पराभव त्या स्थायी समितीच्या निवडणुकीमध्ये सभागृहामध्ये झाला. आणि त्याचं शैल्य आजतागायत देखील नेत्यांच्या मनामध्ये आहे आणि ते नाकारून चालणार नाही. पण तो काळ वेगळा होता. त्याला खूप दिवस लोटले. आज 22 वर्ष त्या घटनेला झालेले. आणि हे सगळं होत असताना राजकीय प्रवासामध्ये 5 वर्ष मी विरोधी पक्ष नेता म्हणून काम केलं. स्थायी समितीचा अध्यक्ष असताना मला अनेक गोष्टीला विरोध या ठिकाणी झाला. आज जो तारांगणाचा प्रकल्प झाला, मी त्यावेळेस आणला होता. अच्छा. त्याचा त्यावेळेस 10 कोटीचा होता, तो आज 35 कोटीवर गेला. हो, सायन्स पार्क मधला. शेवट दूरदृष्टीने मी काम केलं त्यावेळेस. पुन्हा मुंबई रोडचे रस्ते असतील, भूमिगत अंडरग्राऊंड ड्रेनेजचा प्रश्न असतील, STP उभे करायचे असतील, या कामाला मी त्यावेळेस गती दिली आणि चांगलं काम केलं. कुठल्याही प्रकारचा 1 वर्षामध्ये माझ्यावर कुठलाही एक ठपका नाही, आरोप नाही झाला. आणि प्रचंड सहकार्य मला सभागृहामध्ये सगळ्या पक्षाच्या नगरसेवकांनी केलं. पण ती कसरत होती ना, म्हणजे विरोधी पक्ष सत्ताधारी सांभाळताना खूप कसरत होती. परंतु माझा स्वभाव खरं पहिल्यापासून सगळ्यांना मिळून मिसळून गेलं. माझा विजय त्याच्यात झाला होता. अच्छा. आज देखील लोकसभेमध्ये मी जे काम करतोय, इतर राज्याचे अनेक मित्र झालेत, इतर राज्याचे अनेक पक्षाचे अनेक आम्ही एकत्रपणे येतो. शेवट आपल्या स्वतःच्या स्वभावावरती माणसं जोडली जातात आणि ती माणसं जोडल्यामुळेच मी स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये यशस्वी झालो. बरोबर. विरोधी पक्ष नेता होतो, जाणून बुजून मी कुणावर आरोप करत नव्हतो. परंतु जिथं चुकत असेल तिथं मात्र त्या कुणाला सोडत नव्हतो. आणि त्या एक वचक महापालिकेमध्ये तो काँग्रेसच्या कालावधीमध्ये, पूर्ण काँग्रेसच्या कालावधीमध्ये आणि नंतरच्या कालावधीमध्ये त्या सगळ्या प्रक्रियेनंतर 2009ला मी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला. माननीय तत्कालीन मुख्यमंत्री पदावरून विलासराव गेले होते, परंतु पुढे निवडणुका होता विधानसभेच्या. आणि मी त्यांना म्हणलो की 3 वेळा मी नगरसेवक झालोय, आता किती वेळ महापालिकेत. तर मला म्हणले की आता मी तर त्या पदावरती नाही, आपली बाजू मांडणारा असा सक्षम कोणी नाही. त्यावेळेस अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री होते. आणि मग मला निवडणूक विधानसभेची लढण्याच्या संदर्भामध्ये
मी त्यावेळेस माननीय उद्धवजी ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांनी मला त्यावेळेस सांगितलं की तुम्ही लोकसभा लढा 2009ला. अच्छा, 2009ला डिलिमिटेशन झालं होतं. मावळ लोकसभा मतदारसंघ नव्यानं झाला होता आणि मी त्यांना भेटल्यानंतर ते म्हणले आमच्याकडे उमेदवार नाही, तुम्ही लोकसभा लढा. पण हा रायगड आणि पुणे जिल्हा हे 2 जिल्ह्याला जोडणारा हा मतदारसंघ मला तेवढा अंदाज नव्हता आणि एकदम महापालिकेतून लोकसभा कशी लढवायची या दृष्टिकोनातून मी त्यांना म्हणलं की मला लोकसभा नाही इंटरेस्ट, मला विधानसभा लढवायची. आणि मग विधानसभेचं मला तिकीट दिलं त्यांनी. चिंचवड विधानसभेचं तिकीट दिलं. माझा थोड्या मताने त्यावेळेस मला पराभव पत्करावा. 8,000 ना मला वाटतं काहीतरी, नाही 3-3.25 हजाराचा फरक, कमी होता फरक, साधारण 3 का 4 हजाराच्या फरकाने तो पराभव झाला. परंतु मी पराभवाने खचून गेलो नाही. माझा पराभव झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून मी ठरवलं. तुमच्या आयुष्यातला तो पहिला पराभव? माझ्या आयुष्यातला तो पहिला पराभव. परंतु मी ठरवलं की परत आपण सामोरं जायचं आणि त्यानंतर 4 दिवसांनी माननीय उद्धव साहेबांना भेटलो. त्यांनी मला सांगितलं पुढची लोकसभा तुम्हाला लढायची. अच्छा. आणि मग त्या दिवसापासून मी कामाला लागलो. मी म्हणजे त्याच वेळेस पायाभरणी झाली? त्याच वेळेस पायाभरणी झाली. त्यांनी मला संपर्क प्रमुख त्या लोकसभा मतदारसंघाचं केलं. मी पूर्ण मतदारसंघ 5 वर्ष पिंजून काढला, लोकांच्यात गेलो आणि लोकांच्यात गेल्यानंतर 2014ची निवडणूक ही शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये मी लढलो आणि मी जवळपास 1,60,000 मताधिक्याने त्यावेळेस विजयी झालो. अच्छा, म्हणजे लक्ष्मण जगताप यांच्या विरोधातली पहिली निवडणूक? पहिली निवडणूक 1,60,000च्या फरकाने मी विजयी झालो. आणि मला एक वेगळं व्यासपीठ किंवा महापालिकेतून लोकसभेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. महापालिकेचा गेल्या अनेक वर्षांचा मला अनुभव होता. जवळपास मी 18-19 वर्ष महापालिकेत काम केलं होतं. बरोबर. कारण शिवसेनेच्या वतीनं देखील मी नगरसेवक म्हणून निवडून आलो होतो. शिवसेनेच्या वतीनं मी सभागृहाचा नेता म्हणून काम केलं. 18-20 वर्षाचा तो सगळा महापालिकेतला प्रवास, महापालिकेचा प्रचंड अनुभव, शेवट पाया माझा मजबूत होता. आणि लोकसभेमध्ये गेल्यानंतर लोकसभेच्या कामकाज मी खरं तर पहिल्या दिवसापासून समजून घेतला. अच्छा. मला वाचनाची आवड आहे. मी वाचन प्रचंड करतो, दुसऱ्याचं समजून घेतो. समोरचा माणूस आला तर त्याचं ऐकून घेणं तो सगळ्यात महत्वाचा गुण, माझा सगळ्यात महत्वाचा गुण. मला खूप समजतंय असं कधी वागत नाही आणि मी त्याचं ऐकून घेतो. त्याचं ऐकल्यानंतर मी त्याला पटेल किंवा त्याचं समाधान होईल अशा प्रकारे त्याला बोलत असतो. मी आतापर्यंत 4 पुस्तकं पण लिहिलेली आहेत स्वतःची. वाचनावर लिखण्याची आवड आहे. मी महापालिकेत होतो त्यावेळेस शब्दवेध लिहिलं. माझ्या स्वतःच्या कारकिर्दीचा हे पुस्तक मी लिहिलं, लढवय्या. नंतर मी पार्लमेंटला गेल्यानंतर त्या पार्लमेंटच्या कामकाजाची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी या दृष्टिकोनातून मी अनुभवलेली संसद हे पुस्तक लिहिलं. आणि मावळ लोकसभा मतदारसंघ हा 2 जिल्ह्यामध्ये येतो, जोडला जातो. पुणे रायगड या जिल्ह्यातलं समज पुण्याच्या व्यक्तीला रायगड मधलं काही माहिती नसतं, रायगडच्या व्यक्तीला पुण्यातलं काही माहिती नसतं. आणि म्हणून याची सगळी माहिती इथोचित व्हावी. इथले क्रांतिकारी असतील, इथल्या देवालय असतील, इथली भौगोलिक संपूर्ण माहिती, पर्यटन स्थळ असतील, ही भौगोलिक माहिती एका पुस्तकामध्ये संकलित केली. महापालिका किती, नगरपालिका किती, नगरपंचायत किती, ग्रामपंचायत किती, जिल्हा परिषद किती, थोडक्यात मतदारसंघ पूर्ण एका पुस्तकामध्ये घेतलेला आहे. माझा मावळ या पुस्तकाचं ते नाव दिले. ते पुस्तक मी प्रकाशित करून सर्वसामान्य माणसाला त्याची लोकांपर्यंत पोहोचायचं काम करतो. अशा पद्धतीने एकंदरीत जवळपास तो सगळा प्रवास माझा 10 वर्षाचा तो लोकसभेपर्यंत राहिलेला आहे. आणि पुढे लोकसभेमध्ये गेल्यानंतर मी सुरुवातीच्या पासून सांगतो, माझ्यामध्ये आत्मविश्वास आणि धाडस ह्या 2 गोष्टी आहेत. मला प्रश्न तोच होता, तुम्ही महापालिका सभागृहामध्ये 19 वर्ष काम केलं आणि विधानसभा एकदम जम्पिंग प्रमोशन लोकसभेमध्ये गेलात. लोकसभा सभागृहामध्ये तुम्हाला भाषण करताना हातपाय लटपटले नाही? देशाचं सभागृह म्हटल्यावरती माणूस घाबरतो. तुमचा तो अनुभव काय आहे? हे पहा, जवळपास 135 कोटी जनतेतून 543 खासदार निवडून जातात आणि त्या 543 मध्ये आपण एक आहे.
आणि आपण एक असताना या पार्लमेंटमध्ये, त्या संसदेमध्ये जवळपास मी अनुभवलंय की 7-7, 8-8, 4-4, 5-5 टर्म काढलेले प्रचंड हुशार, प्रचंड विद्वान माणसं त्या ठिकाणी आहेत. परंतु एकंदरीत मी सुरुवातीच्या पासून पाहिलं तर मी म्हणलो की भाषेचं काही नाही, मराठीतून बोलली तरी लोकांना समजते, ट्रान्सलेशन होते. आणि मुळामध्ये मी आपली हिंदी थोडीफार तशी पाहिली तर कच्ची होती. अच्छा. परंतु मी अनुभवता असताना जे दक्षिणात राज्याचे लोकप्रतिनिधी ते याहीपेक्षा खराब हिंदी बोलतात. अच्छा, होय का? दक्षिणेतले किंवा काही बिहार असतील, आपली तर हिंदी चांगली आहे. म्हणजे माय आपली मराठी असेल, मावशी आपली हिंदी आहे. बरोबर. चुकलो तर चुकलो, धाडस करायचं. आणि पहिल्या दिवसापासून मी बोलायला सुरुवात केली. अच्छा. प्रश्न समजून घेतले आणि प्रश्नाच्या द्वारे. तुम्हाला आठवतं पहिला प्रश्न कोणता, तुम्ही पहिलं भाषण केलं ते कशावरती होतं? मुळामध्ये काय झालं होतं की संसदेमध्ये प्रश्न टाकणं, म्हणजे प्रश्न टाकल्यानंतर, प्रश्न लागल्यानंतर त्याच्यावरती बोलणं. तर मी ज्यावेळेस माझ्या मतदारसंघामध्ये कर्जतच्या भागामध्ये फिरत होतो, तिथं आदिवासी कुपोषित बालकांचा प्रश्न होता. म्हणजे कुपोषणावरती तो प्रश्न मी लोकसभेमध्ये मांडला होता आणि तो माझा प्रश्न लागला होता. अच्छा. कसं असतंय, तारांकित प्रश्न लागला तर त्याला लोकसभेमध्ये मंत्री उत्तर देतात त्याच वेळेस. आणि तो तारांकित प्रश्न माझा लागला होता आणि तो माझा पहिलाच प्रश्न होता. अच्छा. तारांकित प्रश्न, कारकिर्दीतला पहिला प्रश्न. हा, माझा तारांकित प्रश्न लागलेला तो पहिला होता. त्या अगोदर मी 0 आवरवरती बोललो होतो, पहिल्यांदा मी 0 आवरती बोललो होतो. अच्छा. परंतु तारांकित प्रश्न माझा पहिला लागला. मला आठवतंय, स्मृती इराणी त्या खात्याच्या मंत्री होत्या आणि त्या प्रश्नावरती मी बोलत असताना त्या सगळ्या कुपोषित बालकांच्या बाबतीमध्ये मी बोललो की हा देश पोलिओमुक्त करण्याच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने मोठी पावलं उचलली. आता भारत देश पोलिओमुक्त होतोय, तर हा देश कुपोषित मुक्त कधी होणार? अच्छा, त्या दृष्टिकोनातून. आणि त्यांनी सुंदर उत्तर दिलं त्यांनी. आणि त्याच्यावरती बऱ्याच सभागृहामध्ये माझे सहकारी देखील म्हणले, अरे चांगला प्रश्न विचारला, चांगल्या प्रश्नाला वाचा. ते प्रोत्साहन मिळालं तुम्हाला? प्रोत्साहन मिळालं. आणि मग त्याच्यामुळे ती एक धाडस वाढत गेलं, रोज प्रश्न विचारणं. महाजनताई पीठासीन अधिकारी होत्या, त्या सुमित्रा महाजनजी, त्यांचं नातं खरं त्या चिपळूणच्या मराठी भाषिक असल्यामुळं ताईंना आम्ही विनंती करायचो अगोदर जाऊन, ताई मला अति महत्वाचा प्रश्न आहे तो विचारायचा. रेड झोनचे प्रश्न असतील, रेल्वेचे प्रश्न असतील किंवा अन्य रेल्वेच्या संदर्भात प्रश्न असतील, अन्य बाबतीमधले प्रश्न असतील, हे सातत्यानं सभागृहात मांडत राहायचो. आणि मग मी एक विचार केला की सभागृहामध्ये हे प्रश्न मांडत असताना सभागृहात आपण बसलं पाहिजे, वेळ अधिक आपण सभागृहात दिले पाहिजे. ते कटाक्षाने पाळलं तुम्ही? कटाक्षाने पाळलं. दुसरे काय बोलतात, कसे विषय मांडतात अन्य सदस्य, त्यांचं मी ऐकून घ्यायचो आणि जास्तीत जास्त सभागृहात बसायचो. त्याच्यामुळं ऑटोमॅटिकली माझी प्रेझेन्सी वाढली. अच्छा. उपस्थिती वाढल्यामुळं ती टक्केवारी उपस्थिती माझी वाढत गेली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला कामकाज समजलं गेलं. कामकाज समजल्यामुळं मी प्रश्न जास्तीत जास्त मांडत गेलो. आणि मला आठवतंय, पहिल्याच वर्षी, लोकसभेच्या पहिल्याच वर्षी 543 मी सर्वाधिक प्रश्न मांडणारा आणि सर्वाधिक वेळ बोलणारा खासदार म्हणून माझी नोंद, त्या पहिलीच नोंद माझी झाली. आणि ते सातत्यानं टिकवत आलो. सुरुवातीला यश मिळालं पहिल्या वर्षी, त्याच्यामुळे तो सातत्यानं ते आजपर्यंत टिकवत आलो. तुम्ही संसदेच्या लायब्ररीमध्ये किती वेळा बसलात? मुळामध्ये एखादा प्रश्न आपला लागला लोकसभेमध्ये आणि त्याची जर माहिती पाहिजे असेल तर लायब्ररीमध्ये जाऊन एक व्यवस्था आहे, तिथं आपल्याला त्या प्रश्नाची सगळी माहिती मिळते. लोकसभेमध्ये त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये कुणी विचारला, या अगोदर राज्यसभेत कुणी विचारला, त्याला काय उत्तर दिलेलं आहे. अच्छा. आणि ते आपण वाचन करून मग प्रश्नावरती अधिक जोर देऊन बोलू शकतो, अभ्यास करून बोलू शकतो. दुसरं गोष्ट की देशाच्या संसदेमधली लायब्ररी ही आशिया खंडातली 1 नंबरच्या मोठी आहे. अच्छा. पार्लमेंट मधली सगळी माहिती त्या ठिकाणी मिळते. आणि अनेकांची पुस्तकं आहे. माझी पण पुस्तक त्या लायब्ररीमध्ये दिले आहेत आता. म्हणजे मी लिहिलेली पुस्तक सुद्धा, आणि अनेक खासदारांनी, वाजपेयीजींची अनेक पुस्तकं आहेत त्या लायब्ररीमध्ये, अनेकांची पुस्तकं आहे.
आणि थोडं एक तासभर आपला वेळ तिथं गेला की अनेक जण बसलेले असतात. अच्छा, मग संसदीय अधिवेशन सुरू असतं त्यावेळेस तुम्ही 1 तास भरती देता? नाही, 1 तासभर जसा वेळ मिळेल तसा. पण अनेक जण जातात, अनेक जण वाचतात, अनेक जण माहिती टेबलवरती आपल्याला त्यांना सांगितलं की कागदावरती लिहून दिला हे माहिती आम्हाला त्याच्यातली पाहिजे. 10 मिनिटात ते सगळी माहिती आपल्याला पुरवतात. छान. सगळी व्यवस्था आहे. ही व्यवस्थेनुसार आपल्याला सगळी माहिती कळते आणि त्या अनुषंगानं पार्लमेंटमध्ये आपल्याला बोलता देखील येतं. बरोबर, तो अभ्यासाचा भाग. अभ्यासाचा. तुम्ही संसदीय कामकाजामध्ये तुमचं भाषण ऐकलं, मोदींनी काहीतरी तुमची वाहवा केली होती. कोणतं भाषण होतं ते? काय एकदा मी काय झालं होतं रेल्वेच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केला होता लोकसभेमध्ये. आणि प्रवाशांच्या खास करून तो रेल्वेचा प्रश्न, प्रवाशांना सुविधा मिळावी रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांना, आणि त्या बाबतीमध्ये तो प्रश्न उपस्थित केल्यानंतर मोदीजी त्या लोकसभेमध्ये होते. त्यांनी देखील ते मला त्या प्रश्नाला दाद दिली. मी तसे अनेक प्रश्न उपस्थित केले. मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो. मी DRDOला जमिनी घेतल्या मावळ तालुक्यामध्ये डिफेन्स विभागाने, आणि त्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा भरपाई मिळाली नाही. आणि त्यावेळेस मी लोकसभेमध्ये खूप पोटतिडकीने बोललो होतो की शेतकरी का आत्महत्या करतात, की त्याला शासन त्यांना वेळेत मदत करत नाही. अच्छा. आणि म्हणून पोटतिडकीने तो विषय मांडल्यानंतर अरुणजी जेटली संरक्षण विभागाची जबाबदारी होती त्यांच्याकडं. जेटली साहेबांनी मला बोलून घेतलं, माझा विषय समजून घेतला. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा शेतकऱ्यांच्या बैठका झाल्या. शेतकऱ्यांना दिल्लीला बोलवलं होतं बैठकाला. त्यातून तोडगा निघाला नाही, तो भाग विराळा. डिफेन्स विभागाने तोडगा काढायचा प्रयत्न केला. त्यांनी एक अट घातली की तुम्ही कोर्टात असलेल्या केसेस मागे घ्या. त्यांचे 110 कोटी रुपयाची भरपाई डिफेन्स विभाग द्यायला तयार झाले होते. ते केस मागे घ्यायला तयार नसल्यामुळे तो प्रश्न पुढे तसाच प्रलंबित राहिला. परंतु त्या प्रश्नाला लोकसभेमध्ये प्रश्न विचारल्यानंतर वाचा फुटली होती. छान. नाही, असे कोणकोणते तुमच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ठळक कोणते प्रश्न मांडले तुम्ही आणि त्याला उत्तर मिळालंय असे काय आहे? उत्तर अनेक प्रश्नांना मिळालं तुम्हाला मी सांगतो. म्हणजे प्रश्नांची तड लागली. मी सांगितलं होतं की पर्यटनाच्या बाबतीमध्ये देशामध्ये अनेक स्थळ आहेत. बरोबर. आणि त्या पर्यटनाला जर आपण दर्जा दिला, केंद्राने मदत केली पर्यटन स्थळाला, तर त्याच्यामध्ये आणखी पर्यटक येतील आणि त्याच्यातून उत्पन्न देखील होईल. मी घारापुरी बेटाचा उल्लेख केला, एलिफंटा लेणी, जी ऐतिहासिक आहे आणि ती माझ्या मतदारसंघामध्ये येते. नंतर अर्थ खात्याच्या मंत्र्यांनी त्यावेळेस अरुण जेटली जिकडं ते खातं होतं, त्यांनी त्याचा समाविष्ट करून गेला. जवळ 200-250 कोटी रुपये त्याला तरतूद केली. त्याच्यावरती काम पण झालं. त्या बेटामध्ये 12 किलोमीटर समुद्राखालून लाईट पोहोचवली. लाईट नव्हती बेटामध्ये, ती लाईट आता पोहोचली गेली. इतक्या वर्षात लाईट नव्हती? 70 वर्षात लाईट नव्हती. प्रश्न उपस्थित केला. त्याच्यामध्ये राज्य सरकारला केंद्र सरकारने सांगितलं तुम्ही काही त्याच्यामध्ये सहकार्याची भूमिका करा. केंद्र सरकारने त्याच्यामध्ये मदत केली आणि त्या घारापुरी बेटामध्ये येणाऱ्या पर्यटनाला चालना देण्याचं काम त्या माध्यमातून गेलं. आज मच्छीमारांचा प्रश्न होता. करंजा सारखं एक बंदर मच्छीमारांसाठी उभं करण्याचं काम केलं. राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने मोठे पैसे त्याच्यामध्ये लावले. मच्छीमारांचे प्रश्न मी अनेक वेळा सभागृहात उपस्थित केले. मच्छीमारांचे प्रश्न, ज्या मच्छी पकडायला बोटी जातात तर त्या बोटी गेल्यानंतर त्यांना GPS सिस्टीमच्या माध्यमातून ट्रॅक करावं, हे मी सभागृहात उपस्थित केलेला प्रश्न होता. नंतर ते अवलोकनात आला. अशा अनेक प्रश्न आहेत. प्रत्येकांना GPS बसून तो अंमलात आला. पिंपरी चिंचवडच्या मेट्रोचा प्रश्न मी उपस्थित केला. एकदा नाही तर 2-3 वेळा केला. म्हणजे कोणता? निगडीपर्यंत मेट्रो न्यावी? पिंपरी ते भक्तिशक्ती चौक निगडी ही मेट्रो नेण्याच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केला. हरदीप सिंग पुरी यांनी मला बोलून घेतलं. मला म्हटले की आता ह्या जर अगोदर पाठवला असता तर आम्ही ह्या DPR बरोबरच तो मार्गी लावला असता, परंतु त्याला विशेष मंजुरी देऊ. आता त्याला तात्काळ करणं, केंद्र सरकारकडून पैसे मिळण्याला खूप वेळ जाईल. तर महापालिकेने किंवा राज्य सरकारने त्याच्यामध्ये जर सहभाग घेतला तर आम्ही लगेच करतो. आणि त्यांनी मंजुरी दिली. आता तो मार्गी लागला प्रश्न. शेवट एखादा प्रश्न मार्गी लावत असताना वेळ जातो, उशीर होतो.
आणि कुठल्याही शासकीय दरबारी प्रलंबित प्रश्न मार्गी लावणं खूप अवघड होतं. उदाहरण म्हणून मी तुम्हाला एका प्रश्नाच्या बाबतीमध्ये आवर्जून सांगतो. सुमित्रा महाजनजी लोकसभेच्या सभापती होत्या आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज होत्या. दोन्ही महिला अतिशय प्रभावीपणे आणि अतिशय मदत करणाऱ्या. मी परराष्ट्र मंत्र्यांकडे सातत्यानं जायचो. परराष्ट्र मंत्र्यांना म्हणायचं माझ्या भागामध्ये पासपोर्ट कार्यालय काढायचं. हो बरोबर, पुण्यामध्ये आहे ना, आपल्याकडे नाही. हा, आणि पासपोर्ट कार्यालय काढायच्या संदर्भामध्ये सातत्यानं जायचो. ऐसा नहीं हो सकता कि 30 किलोमीटर के दायरे में एक कार्यालय दूसरे कार्यालय को हम मंजूरी नहीं देंगे. मैं उन लोगों ने मैं जहाँ से आता हूँ पिंपरी शहर की लोक संख्या करीबन 30-35 लाख है. पूना शहर की 50 लाख है और लोगों को दूर पड़ता है. त्यांनी खूप 4-5 वेळा गेलो त्यांनी एक म्हणली ये बेटा मेरा तो पीछा नहीं छोडेगा. त्यामुळे त्यांनी म्हणले मी याच्यावर मार्ग काढतो. आणि देशामध्ये पहिले 5 पासपोर्ट सेवा केंद्राला मंजुरी मिळाली. अच्छा, देशातल्या पहिल्या 5 पासपोर्ट सेवा केंद्राला मंजुरी मिळाली. पासपोर्ट सेवा, पोस्टाशी निगडीत पासपोर्ट सेवा केंद्र काढण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्या पहिल्या 5 ला मिळाले. खरवडमध्ये आहे ते त्याच्यातलं पहिलं पिंपरी चिंचवड शहरामध्ये 5 मधला एक पिंपरी चिंचवड शहरामध्ये मिळालं. आज स्थापन झाल्यापासून काढल्यापासून 5 लाख लोकांनी पासपोर्ट काढले. 5 लाख. बापरे, म्हणजे या शहराची गरज किती मोठी होती त्याची. त्याच्यामध्ये काही चाकण असतील, तळेगाव असतील, मावळ मधली असतील, बरोबर गरज होती. त्याचा पाठपुरावा केला. त्याच्यासाठी वेगळा निर्णय केंद्र सरकारने घेतला. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगतो, अनेक माझे लोकसभेतील सहकारी, मी ज्यावेळेस त्याचं ओपनिंग केलं, माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी दिली, त्यावेळेस ते मला विचारायला कसं काय केलं तुम्ही. त्याला मग मंजुरी कशी आणली. मी सगळं ते करत असताना तिथपर्यंत सगळ्यांना घेऊन गेलो, सगळं दाखवली वाट. आणि अनेकांनी त्याच्यामध्ये नंतर त्यांच्या मतदारसंघामध्ये ते काम केलं. नाही, महत्वाचा भाग असा आहे की नगरसेवकाकडे आपण समजू शकतो नगरसेवकांनी 5 वर्षात काय केलं हे, आणि सर्वसामान्य जनतेला खासदार नेमकं काय करतो, खासदारांचं काम काय, याच्याविषयी अनभिज्ञ फार असतात. केंद्र सरकारशी रिलेटेड विषय कोणते, रेल्वे, जास्तीत जास्त मोठे एखादा महामार्ग याच्याशी निगडीत, आपल्याकडे संरक्षण खात्याचा विषय आहे म्हणून तो विषय. खासदार नेमकं करतात काय. आता तुम्ही ही जी कामं सांगितलीत त्याच्यामुळे लोकांच्या किमान हे लक्षात येतं की हे प्रश्न पाठपुरावा केल्यामुळे सोड. आता तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, गिरीशजी प्रभूने माझ्याकडे आले. चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष विनायक दामोदर चापेकर यांच्या नावानं पोस्टाचं तिकीट काढायसाठी म्हणले मी 40 वर्ष प्रयत्न करतो. आपण हे कागदपत्र जर हे झालं तर बघा म्हणले, हे झालं तर मी खूप तुम्हाला दुवा देईन. मी प्रयत्न केले, प्रचंड प्रयत्न केले आणि त्याच्यासाठी पासपोर्ट पोस्ट तिकीट प्रकाशन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. केंद्र सरकारने निर्णय घेतल्यानंतर त्याचं प्रकाशन दिल्लीत करायचं होतं. परंतु मला असं वाटलं की ते चिंचवडमध्ये चाफेकर वाड्यात येऊन करावं. मी सभापती सुषमा महाराजांना सांगितलं, महाजन मॅडम, त्यांना की बाबा एक जर तुमच्या हस्ते जर केलं स्मारकावरती झालं तर ते म्हणल्या मला आनंद होईल. एवढे मोठे क्रांतिकारी आणि त्यांच्या तिकिटाचं प्रकाशन मी दिल्लीत कसं करू. एकाच घरातले 3 हुतात्मा झालेले, देशातलं पहिलं उदाहरण. एकाच घरातले 3 हुतात्मा झालेले आणि स्वतः त्या आल्या. प्रकाशन सोहळा चिंचवडमध्ये झाला. शेवट ते काम केलं त्याचं समाधान मला वाटतं. बरोबर की जे काम गिरीशजी प्रभूने म्हणत होते की 40 वर्ष झाले नाही, मी अनेक खासदारांच्या मागे लागलो, ते काम झालं नाही, ते माझ्याकडून झालं, ते तर मला त्याचं समाधान वाटतं. नाही म्हणजे खासदारकीचा हा फायदा थोडक्यामध्ये. आपण तुम्ही संसदेत काम करताना म्हणजे बाकीचे तुम्ही सांगितलं की मंत्री, आता मोदींशी थेट संपर्क तुमचा आलाय, मोदी, अमित शहा किंवा मंत्रिमंडळातील अन्य सहकारी. आता 10 वर्षाचा कालावधी आणि 10 वर्षाच्या कालावधीमध्ये लोकसभेमध्ये बोलत असताना किंवा लोकसभेमधला हे असतात तर काही ठराविक चेहरे असतात ते त्यांच्या नजरेमध्ये असतात आणि ते काही सातत्यानं कामकाजामध्ये सहभाग घेणारे ते ओळखतात. ते पर्सनली नावाने ओळखतात. मी अनेक वेळा प्राईम मिनिस्टरला, माननीय पंतप्रधानांना भेटलो, भेटून अनेक गोष्टीविषयी बोललो.
त्यांना प्रामुख्याने एकदा हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनी बंद करण्याचा निर्णय नीती आयोगाच्या माध्यमातून घेतला गेला, परंतु ती कंपनी चालू राहावी म्हणून मी स्वतः भेटलो माननीय पंतप्रधानांना. मी म्हणलो हा ऐतिहासिक कारखाना आहे की हा कारखाना जर बंद आपल्या कारकिर्दीत झाला तर महात्मा गांधींच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांना पेन्सिलिनचं इंजेक्शन मिळालं नाही म्हणून त्यावेळेसच्या केंद्र सरकारने तो कारखाना काढला. त्यावेळेसचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्याचं भूमिपूजन केलं आणि हा आपण जर निर्णय घेतला तर हा चुकीचा संदेश जाईल. त्यांनी तो बदलला निर्णय. 350 कोटी रुपये त्यावेळेस केंद्र सरकारने त्यांना मदत केली. त्याच्यानंतर परत 400-500 कोटी रुपये आतापर्यंत मदत केली आणि तो कारखाना चालू ठेवला. शेवट अशा गोष्टी होतात. माथेरान सारखी ट्रेन बंद करण्याचा निर्णय घेतला केंद्र सरकारने, ऍक्सिडेंट होतात म्हणून. सुरेश प्रभूजी रेल्वे मंत्री होते. मी म्हणलो महाराष्ट्रातले तुम्ही मंत्री आणि जर तुमच्या कारकिर्दीत महाराष्ट्रातली ऐतिहासिक टॉय ट्रेन बंद करण्याचा निर्णय घेतला तर ते सगळं खापर तुमच्यावर पुढं. मग त्यांनी सर्वे केला. त्यावेळेस 165 कोटी रुपये त्याला लागत होते. केंद्र सरकारने दिले. आज जर पाहिले सगळे रूल बदलले, ट्रॅक बदलले, तिथे गॅबिन वॉल केल्या, तिथले इंजिन बदलले. आज टॉय ट्रेन अतिशय चांगल्या प्रकारे चालू ठेवली. ती नेरूळ पासून आता परत आपण चालवतोय. त्यामुळे पर्यटक येतात, पर्यटनाला चालना मिळते आणि ह्या गोष्टी आपण केंद्र सरकारच्या माध्यमातून केल्या आणि केवळ शहरी भागात नाही. मला कोणीतरी विचारलं तुम्ही काय तुमच्या मतदारसंघामध्ये आदिवासी पट्टा सुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती, त्याच्यासाठी काय मी तुम्हाला सांगतो की माझ्या जीवनामध्ये कुठलं सर्वाधिक चांगलं काम केलं तर आदिवासी भागामध्ये लाईट पोचवली, आदिवासी भागामध्ये रस्ता केला. हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. आपण मताचं राजकारण करतो आणि मताच्या राजकारणामध्ये हा सगळा समाज आज भरडला जातो. त्या आदिवासी भागामध्ये किती मतदान असतं? 50-100, फार फार तर 150 पाडा. आदिवासी पाड्यामध्ये त्यांना लाईट नव्हती, त्यांना पाण्याची व्यवस्था नव्हती आणि मी दौऱ्यावरती होतो. माझ्या पुस्तकात पण लिहिलंय ते. मी दौऱ्या होतो तर संध्याकाळी दौरा केला मी कर्जत तालुक्याचा. 5-5:30 वाजले होते. दिवस मावळतीला आला होता आणि मी दौऱ्यावरून येतच माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितले काही आदिवासी बांधव डोंगरावरून खाली आलेले आहेत तुम्हाला भेटायला. आणि मग मी गाडी थांबवली. ती सगळे आले. जरा 5:30-5:45 झाले होते आणि थोडी संध्याकाळची वेळ होती, त्यांचा कार्यक्रमाची वेळ होती. त्यामुळे ते सगळे बोललो. बरं म्हणलं ठीक आहे करतो. मी त्यांचं निवेदन घेतलं. एका साध्या कागदावरती हाताने कुणीतरी लहान मुलांनी लिहिले असेल. आश्रित समाज. त्यांनी मला ते निवेदन दिलं. मी ते वाचलं. मी म्हणलं करतो, मी पाहतो म्हणलं मी करतो. त्यातला एक शेवटला एक उभा होता, जिंगत होता. त्यांना ले आलं ले गेलं म्हणला. तुम्ही केलं तर केलं, नाही तर तुम्ही गेलं म्हणला. मला तो शब्द लागला अक्षरशः मला तो शब्द लागला की जर त्याचा बोलण्याचा ओघ खूप प्रामाणिक होतं. बरोबर. आणि इतक्या वर्ष कुणीतरी ते भेटले असतील, त्यांना निवेदन दिले असतील, काम झालं नाही. आणि मी पाठपुरावा केला, सातत्यानं पाठपुरावा केला. जवळपास मला 1 वर्ष लागलं. भोपाळला स्वतः कार्यालयात गेलो, फॉरेस्टची परमिशन आणली आणि केंद्र सरकारच्या दीनदयाळ ग्राम ज्योती योजनेतून पहिला 26 कोटी रुपयाचा मी त्या भागामध्ये आणला. त्या भागामध्ये आणल्यानंतर त्या कर्जतच्या त्या तुंगीसारख्या अशी जे दुर्गम भागात ती फॉरेस्टच्या सगळ्या एरियातून लाईट पोहोचवली. लाईट पोहोचवल्यानंतर ते म्हणल्या ते झोळीवरून पेशंटला आणायचे. यायला रस्ते नव्हते, काय नव्हते. म्हणले एवढा रस्ता आमच्यासाठी करायचा. मी म्हणलो केला. मी चॅलेंज स्वीकारणारा माणूस आहे. मला चॅलेंज आवडतं आणि मी तो डोंगर माथा फोडला. जवळपास त्याला 1,80,00,000 रुपये खर्च केला. तिथं रस्ता त्या डोंगर माथ्यावर नेला. तुंगीसारख्या अशी अतिशय दुर्गम भाग. पहिली गाडी मीच तिथे नेली. क्या बात आहे. छान. लोकांना बरं वाटतं की बाबा चांगलं काम करतोय. मताच्या पलीकडे जाऊन लोकांना मत किती मिळतात मतापेक्षा जनतेचं काम करतो, प्रामाणिक लोकांचं काम करतो, याचं समाधान मला वाटतं. खरंय. तुमचा खासदार म्हणून राजकारणाचा नेमका उपयोग काय? मला एक दुसरं सांगा की तुम्ही शिवसेनेमध्ये 10-12 वर्ष होतात. पूर्वी रामकृष्ण मोरेंच्या काळामध्ये 19 वर्ष मला वाटतं काँग्रेसमध्ये सुद्धा तुम्ही काम केलं. तुम्हाला काँग्रेसचा तो काळ, शिवसेनेचा काळ आणि आता एकनाथ शिंदे यांच्या बरोबरचा काळ, सर्वाधिक कामं कोणत्या काळात होतात तुमची? मग तुम्हाला त्यावेळेचा त्यांचा सहभाग, मोरे सरांचं मार्गदर्शन मिळालं तुम्हाला,
नंतर उद्धव ठाकरेंचा सहवास मिळाला. उद्धव ठाकरेंची कार्यपद्धती, एकनाथ शिंदेची कार्यपद्धती तुलना कशी करलो तुम्ही? तुम्हाला चांगला अनुभव कोणाचा? एकाची तुलना दुसऱ्याबरोबर करता येणार नाही. जो तो आपल्या जागेवरती अतिशय योग्य होता. प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांचा काँग्रेसचा कालावधी हा एक वेगळा विचाराचा किंवा वेगळा प्रगतीचा कालावधी होता. आजची परिस्थिती फार बदलली. आज तात्काळ एखादा कार्यकर्ता आला किंवा माणूस आला की तात्काळ त्याला काम मंजूर किंवा काम व्हायला पाहिजे. माननीय उद्धव साहेबांच्या बरोबर मी गेले अनेक वर्ष काम केले आणि त्यांचा स्वभाव, त्यांची काम करण्याची पद्धत फार वेगळी. खरं तर ते काम करत असताना त्यांना राजकीय तसा पाहिलं तर प्रशासकीय एवढा अनुभव नव्हता. त्यांची मुख्यमंत्र्याची कारकीर्द कोविडच्या काळामध्ये गेली. त्याच्यानंतर अनेक स्थित्यंतरं घडली आणि मला त्यांच्यावर काम करत असताना एक चांगला नेता, ते चांगले गुण त्यांच्यामध्ये दिसले. परंतु खऱ्या अर्थानं शिंदे साहेब बरोबर आल्यानंतर मला गेल्या अनेक वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये एक समजलं की काम कसं करायचं प्रशासनात. अच्छा. आणि काम कसं करून घ्यायचं हे मला माननीय शिंदे साहेबांच्यामुळे कळालं. एकनाथजी शिंदेच्या बरोबर राहिल्यानंतर प्रशासनामध्ये एखादा कामाला मंजुरी मिळाल्यानंतर त्याच्या पाठपुरावा करून ते तात्काळ अंमलबजावणी आणलं. शिंदे साहेब म्हणजे तात्काळ निर्णय देणारा नेता. अच्छा, म्हणजे जागेवर निर्णय देणारा नेता. करतो, पाहतो, बघतो असं काही नाही. तात्काळ होणार असेल तर हा, नसेल तर नाही. आणि ते शिंदे साहेबांनी खूप न्याय देण्याची भूमिका खरं तर दिली आणि म्हणून मला आता असं वाटतं की मी त्यांच्याबरोबर जो निर्णय घेतला तो योग्य निर्णय होता. अच्छा, म्हणजे हा आपण दुसरं एक, तुम्ही शिवसेना ठाकरे गटातून तुम्ही शिंदे गटात, म्हणजे तुमचे 13 खासदार तुम्ही सगळे एकत्र आलात. तुम्हाला त्यावेळेस काही वेदना झाल्या? बघा, तुमचे उद्धव ठाकरेंचे संबंध तसे सलोख्याचे होते, म्हणजे असं त्याच्यात शत्रुत्व किंवा वैर काही नव्हतं. तिथून तुम्ही एकनाथ शिंदे बरोबर गेलात, नेमकं त्यातलं कारण काय आणि तुम्हाला त्यावेळेस त्रास झाला काय? नाही, मी तुम्हाला सांगतो की हे घडू नये या मताचे आम्ही सगळेजण होतो. एकत्रपणे झालेला शिंदे साहेबांनी घेतलेला निर्णय परत एकत्रपणे यावं या बाबतीमध्ये उद्धव साहेबांना अनेक बैठका झाल्या. पण उद्धव साहेब आपल्या मताशी ठाम होते आणि मग पुढच्या कामाच्या संदर्भात आम्ही मतं मागत असताना किंवा आम्ही जनतेपुढे जात असताना भारतीय जनता पक्ष शिवसेना म्हणून एका विचारानं मतं मागली इथली होती आणि त्या माध्यमातून पुढे गेलो. नंतर उद्धव साहेबांनी एक वेगळा निर्णय घेतला. परंतु हे सगळं होत असताना शेवट आपल्या कारकिर्दीत कामच झालं नाही तर जनता आपल्याला माफ करू शकणार नाही. आणि म्हणून ज्या विचारानं मतं मागितली त्या विचाराशी आपण शिंदे साहेबांनी पुन्हा एकदा नाळ बांधलेली. तो खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचा विचार होता की आपण हिंदुत्वाच्या विचारानं पुढे जायचं. काही पक्षला काय मिळतंय याहीपेक्षा या देशामध्ये एका विचारानं पुढे जायचं असं बाळासाहेबांनी ठरवलं होतं. आणि मलाही तसं वाटलं की आपण 2 वेळा 14 आणि 19ला आपण दोन्ही वेळेस भारतीय जनता पक्ष शिवसेना म्हणून युती म्हणून लढलोय आणि पुढेही जात असताना त्या विचाराशी पुढे जावं आणि म्हणून शिंदे साहेबांवर जाण्याचा निर्णय घेतला. अच्छा, तो निर्णय घेतला. पण संघटना पक्षांतर करताना किंवा आता हे 2 स्वतंत्र गट आहे, यावेळेस काही त्रास त्याच्यामध्ये? नाही, त्याच्यामध्ये त्रास काही झाला ना. मी स्वतः उद्धव साहेबांना या संदर्भात मी स्वतः बोललो, परिस्थिती सांगितली आणि मला निर्णय घेणं भाग्य पडेल असं या बाबतीत मी त्यांना सूचित केलं होतं. छान. आपण आजकाल राजकारण फार बदललेलं आहे. राजकारण बदल या अर्थाने आता मध्यंतरी तुम्ही गोळीबाराची घटना, आमदार गोळीबार करतात भर पोलीस स्टेशनला, ह्या जर सगळ्या घटना पाहिल्या नंतर मध्यंतरी आणखीन 2-3 घटना या गेल्या 8-10 दिवसामधल्या किंवा 2-3 महिन्यामधल्या त्या पाहिल्या तर पुढचं राजकारण फार कठीण वाटायला लागलं. सांगतो, कुठल्याही राजकीय व्यक्तीने आपण एक लोकप्रतिनिधी ह्या भूमिकेशी आपण वागलं पाहिजे. बरोबर आहे. राजकारणामध्ये खूप अपेक्षा ठेवून किंवा खूप सत्तेचा मोह ठेवून आपण जर वागलो तर अशा घटना खरं तर घडत राहतील. आपल्याला ज्या जनतेने निवडून दिले, ज्यासाठी निवडून दिले, ती भूमिका आपल्या दृष्टिकोनातून महत्वाची आणि म्हणून जनतेचे पाईक आपण आहोत. आपण एकदा एखादा लोकप्रतिनिधी निवडून गेलो तर आपण सर्वस्वी झालो किंवा एखाद्या वेगळ्या प्रकारामध्ये गेलो, धुंदीमध्ये गेलो तर असे प्रकार होतात. मला असं वाटतंय तुमच्या माध्यमातून तर मी निश्चितपणे संदेश देईन की या देशामध्ये, लोकशाही प्रधान असणाऱ्या देशामध्ये लोकप्रतिनिधींनी जनतेच्या भावनेचा कदर करून आपण समाजामध्ये वागलं पाहिजे. आपण जर चुकीचं वागलं तर येणाऱ्या काळामध्ये ती पिढी देखील राजकारणाकडे एका वेगळ्या दिशेने पाहिल आणि राजकारणाकडे जर वेगळ्या दिशेने पाहिली पिढी
तर उद्या नवीन येणारा तरुण हा राजकारणात येणार नाही. आपण राजकारणामध्ये आता निवडणुकीमध्ये सगळं पैशाचं राजकारण सुरू झाले. म्हणजे एकूण पाहिलं तुम्ही तर बऱ्याच निवडणुका लढवल्या जातात, पण महापालिकेच्या 4, विधानसभेची, परत लोकसभेच्या 7-8 निवडणुका तुम्ही लढलेल्या आहेत. राजकारणातील पैशाचा वापर तुमचा अनुभव काय सांगतो? याच्यामध्ये मी प्रामाणिकपणे सांगेल, अगदी नम्रपणे सांगतो की जोपर्यंत मतदार बदलणार नाही, मतदारांनी आपली भूमिका बदलणार नाही, तोपर्यंत या गोष्टीचा वावर सातत्याने राहणार. अरे कठीण आहे, म्हणजे हे फार कठीण होत चाललं पुढचं. तुम्ही आता लोकसभेची निवडणूक पुन्हा लढणार आहात. अनेकदा असे बाहेर चर्चा होते की तुम्ही कमळाच्या चिन्हावर लढणार, मग तुम्ही शिंदे गटाची एकनिष्ठ आहात. शिंदे गटात धनुष्यबाण हे चिन्ह आहे. महागाडी म्हणून आता तुमची आहे, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांची, शिवसेना एकनाथ शिंदेची आणि ओव्हरऑल भाजप, असं संपूर्ण एक ते युती, महायुती म्हणून लढणार आहात. इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील शेळके मावळचे आमदार, त्यांनी आणि आपले पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी सांगितले की राष्ट्रवादीचा उमेदवार पाहिजे आम्हाला. तुम्हाला हे कसं काय जमणार हे आता? म्हणजे भाजपच्या लोकांनी सांगितलं की आम्हाला भाजपचा उमेदवार पाहिजे, तुम्ही तर शिंदे गटाचे, मग तुमचा हा 6 विधानसभा मतदारसंघ, मावळ मतदारसंघ, तुम्ही पुन्हा उमेदवारी मागताय, त्याच्यामध्ये कसं काय बांधणार? मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो, तुमच्या ऑन कॅमेरा सांगतो की ज्यावेळेस शिंदे साहेबांवर जाण्याचा निर्णय घेतला, हा निर्णय होत असताना आम्ही माननीय अमितजी शाह, माननीय देवेंद्र फडणवीस, माननीय एकनाथजी शिंदे, आम्ही 4-5 खासदार, आमच्याबरोबर एक बैठक झाली 2-2.5 तासाची. अच्छा. आणि त्यावेळेस भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी स्पष्टपणे सांगितलं की येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही जे सांगसाल त्या पद्धतीने तुम्हाला पुढे जाण्यासाठी आमचं सहकार्य लाभेल. भारतीय जनता पक्ष पूर्णपणे तुम्हाला सहकार्य करेल. तुमच्या तिकिटाच्या बाबतीमध्ये, तुमच्या उमेदवारीच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचा बाधा येणार नाही. आणि मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो, या सगळ्या मतदारसंघामध्ये मी ज्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाच्या या भूमिकेमधून राहिलेले ते सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे नेते म्हणून, आणि ते पूर्णपणे ती भूमिका बजावतील. शेवट नंतर अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आला, त्यांनी या भागामध्ये निवडणूक लढवली होती त्यांच्या पक्षाने, आणि प्रत्येक पक्षाला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. आणि जोपर्यंत तिकीट डिक्लेअर होत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या प्रक्रिया चालत राहणार, प्रत्येक पक्षाची प्रत्येक भूमिका मांडणारे. परंतु भारतीय जनता पक्ष शिवसेना महायुतीचा उमेदवार म्हणून मी 2024ला नक्की असेल, मला त्याच्याबद्दल बिलकुल शंका नाही. तुमच्या पुढे चॅलेंज आहे, संजोग वगैरे जे अजितदादांचे राईट हँड होते वगैरे, मी कुणाचं चॅलेंज माझ्या पुढे मी मानत नाही, किंवा सांगतो. कारण का मानत नाही तुम्हाला सांगतो, मी कामाच्या द्वारे, लोकसंपर्काच्या द्वारे या मतदारसंघामध्ये जनतेपर्यंत पोहोचलेलो आहे, आणि कोण ना कोण उमेदवार उभाच राहणार ना. अच्छा अच्छा अच्छा. ज्यांच्या तुम्ही नावं घेता किंवा अन्य कोणतरी राहणारच ना उभा, ते नाही तर दुसरा कोणीतरी राहील. महायुती महाआघाडी असा सामना होणार आहे. आता महायुतीचा या मतदारसंघामध्ये महायुतीचं प्रचंड प्रमाणात प्राबल्य आहे. भारतीय जनता पक्षाचे जवळपास 3 आमदार आहेत, शिवसेनेचा 1 आमदार आहे, 2 राष्ट्रवादीचे आहेत या सगळ्या मतदारसंघामध्ये. आणि हे सगळं असताना महापालिका सुद्धा मला वाटतं पनवेल आणि दोन्ही महापालिका या सत्ताधारी पक्षाच्या ताब्यामध्ये आहेत जवळपास. म्हणजे आता प्रशासक आहे त्यामुळे आता बोलणं उचित ठरणार नाही. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कुठल्या निवडणुका झालेल्या नाही, बरोबर. परंतु या सगळ्या मतदारसंघाचं प्राबल्य हे एका वेगळ्या विचारानं या ठिकाणी आहे. कामाच्या विचारानं लोक दोन्ही अर्बन एरिया जवळपास 60-65% ग्रामीण एरिया आहे, आदिवासी भाग आहे. आणि या मतदारसंघामध्ये घर टू घर, गाव टू गाव, प्रत्येक गावामध्ये मी पोचलोय, निधी पोचवलाय, कामं पोचवलेली. त्यामुळं मला निवडणुकीची समोरचा उमेदवार कोण आहे त्याची बिलकुल चिंता नाही. खरं तर कोण उमेदवार आहे आणि चिंता करायचं कारणच नाही. खरं तर या मतदारसंघामध्ये बाकी पक्षाचं प्राबल्यच नाही. अच्छा, काय बोलतो? बाकी पक्षाचं प्राबल्यच नाही. मी तुम्हाला सांगतो, ठाकरेंची शिवसेना तशी प्रबळ होती ना कोकणामध्ये, शिवा नाही आजची ती परिस्थिती राहिली नाही. 2 शकलं झालेली आहेत आणि आजची परिस्थिती तशी राहिली नाही. ज्यावेळेस निवडणूक होईल एप्रिलमध्ये आणि निकाल येईल मे मध्ये, त्यावेळेस तुम्हाला दिसल. परत एकदा येईन मी तुमच्या कट्ट्यावरती, परत चर्चा करेल. परंतु त्यावेळेस तुम्हाला दिसल या मावळ लोकसभा मतदारसंघातून खासदार श्रीरंग बारणेच विजय झाले
आणि ते विजयी होताना मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. काय अंदाज तुमचा असेल? तुमची गणित मला मागे तुम्ही पहिल्या निवडणुकीला तुम्ही गणित मांडून दाखवलं, ते परफेक्ट निघालं. दुसऱ्या निवडणुकीला तुम्ही मांडलं, आम्हाला अंदाज नव्हता की इतक्या पार्थ पवार यांच्या विरोधात इतक्या मताधिक्याने तुम्ही याल. मी तो पण परफेक्ट निघाला. आता तुमचा तिसरा हॅट्रिकचा तो अंदाज कसा काय? माझ्या तिसऱ्या हॅट्रिकचा अंदाज मी लाखाच्या फरकाने येईल. आणि ती गणित मागच्या वेळेस 1.5 लाखाने होतं ना? नाही, मागच्या वेळेस जवळपास 2,22,000 मी निवडून आलो. त्याच्या अगोदर 1,60,000 आलो. आता त्याहीपेक्षा जास्त मताधिक्याने विजयी होईल हे मी तुम्हाला आज सांगतो. छान. म्हणजे तुमच्या विजयाची खात्री तुम्हाला आता 100%. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, मी कामाच्या द्वारे, लोकसंपर्काच्या द्वारे आणि या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या ज्या लोकांना मी भेटतो, जातो, मी 12-12, 13-13 तास काम करतो. काल रात्री देखील मी पनवेलवरून रात्री 1:30 वाजता आलो. माझा 11 वाजेपर्यंत तिथे कार्यक्रम चालू होता. महापालिकेचा कार्यक्रम झाल्यानंतर त्या ठिकाणच्या एक मराठा ग्रुप आहे, त्यांचं एक अधिवेशन होतं, त्यांनी कार्यक्रम घेतला, त्याला गेलो. मी रात्री एका कार्यक्रमाला 11:30ला गेलो होतो. कमाल आहे. पण मी 12-12, 13-13 तास काम करतो. सकाळी लवकर उठतो. मी लोकांच्यात राहतो. हे बघा, जर मी कामच केलं नाही तर जनतेने मला या मतदारसंघातून 8 वेळा मतदान केलं नसतं. 5 वेळा मी महापालिका लढवली, एकदा विधानसभा लढवली, 2 वेळा लोकसभा लढवली, तिसऱ्यांदा लोकसभा लढवतोय. त्यामुळे मी कामाच्या द्वारे, मी लोकसंपर्काच्या द्वारे आणि देशामध्ये, केंद्रामध्ये माननीय नरेंद्र मोदीचं सरकार आहे. मला तो शेवटचा प्रश्न लोकांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. भ्रष्टाचार मुक्त देश करण्याचं काम केलेलं आहे. आणि या देशाच्या 500 वर्षाची लढाई राम मंदिराची, ते बरोबर त्याचा फायदा होईल. ही लढाई लढले. एक वेगळा विचार या देशातील जनतेला त्यांनी दिलेले. 370 कलम ज्या लोकसभेमध्ये रद्द झालं, त्या लोकसभेचा साक्षीदार 300 कलम रद्द व्हावं, तो बाळासाहेबांचा विचार होता. बाळासाहेबांची भूमिका होती. त्या भूमिकेशी आम्ही सगळे एकरूप होतो. त्या संसदेमध्ये, त्या सभागृहामध्ये, त्या ठिकाणी मतदान करण्याचा मान मला मिळाला. ते मी माझं भाग्य समजतो. आणि ते देशाच्या सर्वोच्च खुर्चीवरती, लोकसभेच्या त्या पॅनलवरती बसण्याचा मला मान देखील भाग्य समजतो. तो एक प्रश्न घ्यायचा, त्या छोटा प्रश्न. 2014-2019 मोदींचा जो करिश्मा होता त्याचा 100% फायदा झाला. पण मोदींचा करिश्मा आताचा राहिलेला आहे का 2024 मध्ये? तो त्याचा फायदा होईल का तुम्हाला? परत तुम्हाला सांगतो, लोक व्यक्तिगत स्वरूपाचे आरोप करतात. जास्त दिवस झालं राजकारणात तर व्यक्तिगत स्वरूपाचे आरोप करतात. मी ठामपणे सांगतो, देशातला भ्रष्टाचार केंद्रातला 100% संपवण्याचं काम मोदींनी केलंय. आज ज्या ज्या रस्त्याचं जाळं निर्माण करण्याचं देशभर केलेले, देशभरातले जेवढे देवालय, ती देवालय सुधारण्याचं काम जोडायचं, रस्त्याने जोडायचं, त्याचं सुशोभीकरण, त्याचा विस्तार, त्याच्यानंतर रेल्वेचं जाळं निर्माण करायचं. आज देशातले एअरपोर्ट, पोर्ट, बघा, देशाला गती देण्याचं काम, विकासाच्या दृष्टिकोनातून गती देण्याचं काम केले. आणि आमच्या डोळ्यापुढे 10 वर्षात झालेले, नाकारत नाही. देशातला सर्वात मोठा एअरपोर्ट माझ्या मतदारसंघामध्ये पनवेलला होतोय. त्याचा आता 1-1.5 वर्षामध्ये तो एअरपोर्ट चालू होईल. सगळी गती देण्याचं काम केलं. JNPTला 3-3, 4-4 तास ट्रॅफिक जाम होते. 8 लेनचं काम गडकरींच्या माध्यमातून केलेलं आहे. आपण कामाला, विकासाला गती देणारं सरकार म्हणून राजकारणापेक्षा तुम्ही विकासाला येतो. आणि आपण काम केले. कामाच्या द्वारेच येणाऱ्या 2024ला पुन्हा एकदा सरंग मारणे लोकसभेमध्ये दिसतील, एवढं ठामपणे सांगा. शेवटचा प्रश्न. तुम्ही लोकसभेमध्ये आता सभागृहामध्ये सभाध्यक्षांचं जे पॅनल आहे त्याच्यामध्ये सभा तालिकेवरती सभाध्यक्ष म्हणून तुम्ही बसलात. आताप्रमाणे 5-6 वेळा तुम्ही बसलात. तो शेवटचा अनुभव सांगून आपण थांबूया. अनेक 543 खासदार त्या सभागृहामध्ये बसतात. देशाचे पंतप्रधान सुद्धा बसतात, देशाचे गृहमंत्री बसतात, संरक्षण मंत्री बसतात, विरोधी पक्षाचे नेते बसतात, अनेक अनुभवी लोक बसतात. परंतु ते तालिका सभापतीपदी बसल्यानंतर त्या सभागृह चालवणं, अनेक वेळा वेगळी सिच्युएशन घडती, बरोबर, त्याला कंट्रोल करणं, गडबड गोंधळ फार असतो. आणि या सगळ्या परिस्थितीचा अनुभव घ्यायचा एक वेगळा अनुभव त्या ठिकाणी मिळाला. मी 5-6 वेळा त्या ठिकाणी बसलो. 5-6 वेळेत अनेक बिलं पास केली. कटू अनुभव कधी आला का? मला कटू अनुभव एवढा आला नाही जास्त, परंतु तो कंट्रोल करण्याचा मी प्रयत्न केला. वा, छान, क्या बात आहे. आपण तुमच्या तिसऱ्या खासदारकीला आमच्या सर्वांच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.
तुमचं प्रेम असंच राहू द्या. धन्यवाद. थँक्यू.